शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जय राजमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो. ओके. काय सांगाल तू आज जयंतीनिमित्त काय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं? सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना अखंड महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज महाराजांची 396वी जयंती आहे. यानिमित्त आम्ही प्रभागामध्ये एक सर्वे केला. त्या सर्वेनुसार असं जाणवण्यात आलं आम्हाला की बरेचसे असे कुटुंब आहे की ते कोणत्या आजाराने त्रासलेले आहेत. त्यांना मूलभूत आरोग्य सुविधा भेटत नाही. त्यासाठी आपण समाज म्हणून त्यांच्याकडे काय करू शकतो. छत्रपतींची ही खूप मोठी शिकवण आपल्याला आहे की आपल्यासाठी न जगता आपण इतरांसाठी कसं जगावं यासाठी आम्ही आरोग्य शिबिर आयोजित करण्याचं ठरवलं. या आरोग्य शिबिरामध्ये आम्ही विविध तपासण्या ह्या पूर्णपणे मोफत ठेवलेल्या आहे. जसं की काही साखरेची तपासणी, डायबिटीजची तपासणी, थायरॉईडची तपासणी, BP, ECG, बऱ्याचशा अशा तपासण्या आहे की ज्या खूप महागड्या असतात, गोरगरिबांना पुरत नाही. त्या आम्ही मंडळाच्या वतीने व हॉस्पिटलच्या सहयोगाने मोफत ठेवलेल्या आहे. या शिबिरामध्ये जवळपास आतापर्यंत 150 रुग्णांना तपासणी झालेली आहे. ॲडव्हान्स मेडिसिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर आनंद भुतकर हे स्वतः या शिबिराला होते. त्यानंतर डॉक्टर मनोज भुत्तर जे मेंदूविकार तज्ज्ञ होते. त्यानंतर नेत्र ॲप्थोमॉलॉजिस्ट नेत्ररोग तज्ज्ञ ज्या म्हणतात अशा अनुजा मॅडम भुतकर ह्यासुद्धा या शिबिराला उपस्थित होते. या शिबिराला प्रभागामधल्या सर्व लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. परंतु हे सर्व करत असताना कुठेतरी समाज बांधिलकी जपली पाहिजे यासाठी कित्येक जणांसाठी खर्च करण्यासाठी त्यांची आर्थिक स्थिती ही खूप कमकुवत आहे. त्यासाठी या योजनेमध्ये जितके काही रुग्ण तपासले गेलेले आहेत त्यांची शस्त्रक्रिया ते त्यांना डिस्चार्जपर्यंत होणारा सर्व खर्च हा पूर्णपणे मोफत होईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि हॉस्पिटलचे सर्व संचालन टीमसुद्धा आम्हाला यासाठी मार्गदर्शन करते व त्यांच्या सहयोगाने आम्ही हे आजचं शिबिर आयोजित केलेलं आहे. किती नागरिकांनी सहभाग नोंदवला? याच्यामध्ये जवळपास 150 नागरिकांनी सहभाग नोंदवलेला आहे ऑन पेपरमध्ये. आणि त्यामधले 40 ते 45 रुग्ण हे ऑपरेशनसाठी पात्र आहे. त्यांना ऑपरेशन करावंच लागेल ही त्यांची स्थिती आहे. परंतु सध्याच्या घडीला काही तपासण्यांमुळे काही आर्थिक स्थितीमुळे त्यांनी कुठल्याही प्रकारच्या हॉस्पिटलला दाखवलं नाही. तर आम्ही अष्टविनायक गणेश मित्रमंडळाच्या तर्फे प्रकाशनगरतर्फे त्यांचं पूर्णपणे मोफत सुविधा देऊन त्यांना पूर्णपणे ऑपरेशनचा खर्च हा योजनेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आणि पूर्णपणे शस्त्रक्रिया ते पेशंटला वापस घरी येण्याचा खर्च हा सर्व मोफत राहील याची आम्ही यावेळी शासन. किती वर्ष आहे? मागच्या वर्षी आमच्या प्रभागामध्ये स्वर्गीय राजू पोलारे यांचे निधन झाल्यामुळे आम्ही मागच्या वर्षी खंड पडला होता. परंतु आम्ही लगातार हे जवळपास 8वं वर्ष आहे शिवजयंती साजरी करण्याचं. काय काय सामाजिक उपक्रम राबवले? आता याच्यामधून आम्ही प्रभागामधले बऱ्याचशा लोकांना मोतीबिंदूचा त्रास आहे. तो मोतीबिंदूचा त्रासचं निवारण होण्यासाठी त्यांना ऑपरेशन हेच गरजेचं आहे. त्यांना कुठल्याही औषधं व गोळ्याने त्याच्यावर उपचार होणार नाही. तर त्या ऑपरेशनसाठी आम्ही येणाऱ्या पुढच्या काही काळामध्ये नक्कीच एक नवीन शिबिर ठेवून ते सुद्धा ऑपरेशनचं आम्ही संकल्प करणार आहोत. तुमचं काही प्रतिष्ठान वगैरे? अष्टविनायक प्रतिष्ठान म्हणून आमचं मंडळ आहे. या मंडळाच्या माध्यमातून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री निरंजन घाटे, मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री राजू पंडिलवाड, सूर्यकांत पांचाळ, सचिन माने, सुरेश राठोड, रवी जगताप, राहुल जाधव, सिकंदर डिगुळे, बऱ्याच जणांचे नावं मी घेऊ शकत नाही किंवा मला आठवणार नाही. परंतु तळागाळातल्या सर्वांनी मिळून एक आपलं प्रतिष्ठान उभा केलेलं आहे. याच्यामध्ये गोरगरिबांची सेवा करणं, आपल्या परीनं जेवढं मदत होईल तेवढं करण्याचा आपण या शिवजयंतीनिमित्त आपल्याकडनं तो प्रयत्न राहील. शिवजयंतीनिमित्त आज आरोग्य शिबिर घेतलं आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त आणखी काही समाजोपयोगी कार्य केले जाते का? याच्या व्यतिरिक्त आतापर्यंत दत्ताजी भाले ब्लड बँकला केलेलं आहे. आणि मंडळातले सर्व पदाधिकारी सदस्य मंडळी हे वर्षातून किमान 2 तरी रक्तदान करतात. हे आमचं